या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार. नंदुरबार येथील छायासंगीत साधना विद्यालयाचा 45वा वर्धापन दिन उत्साहात. भावगीत, भक्तिगीत, संगीताने सुरेल मैफिल रंगली. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रसिकांची लक्षणीय उपस्थिती. छायासंगीत साधना विद्यालयाचे सौ सुनीता चव्हाण आणि चंद्रशेखर चव्हाण दाम्पत्यांनी केले होते आयोजन. रसिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. पंढरीच्या वाटेवर चालताना थकलेले पाय थांबतात, पण मन कधीच. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या गणनायक गणपती, गणनायक गणपती, देवा देवांचा अधिपती, देवा देवा
कालरंगीत तुरारे गणनायक गणपती गणनायक गणपती देव हा देवाचा देवाचा मंगलमूर्ती मंगलकारक मंगलमूर्ती मंगलकारक सा भगवंत पावतो संपत्ती सेवुनी संपत्ती त्यांच्यामध्ये त्यांनी एक ज्योत किंवा एक आग निर्माण केली की ठिकाणी गेले, तिथे त्यांनी गांधीराव महाविद्यालयाच्या शाखा सुरू केल्या आणि त्या अत्यंत यशस्वीपणाने चालवल्या. त्याच्यातनं त्यांनी अनेक शिष्य घडवले. तर आत्ताच मला समजलं की पुराणिक गुरुजी सुद्धा पंडित डॉक्टर बी आर देवधर कदाचित संगीत शिक्षक होते. त्यांनी नक्कीच विचार करावा. तर आज मी काय काय गाणार आहे ते मी सगळं नाही सांगत आधी, जसं काय होईल तसं. आधी मात्र मी ह्या परंपरेसाठी म्हणून काही प्रस्तुती करणार आहे आणि आपल्याला आपण सर्वजण विद्यार्थी आहातच संगीताचे, त्याच्यामुळे आपल्याला आवडेल अशी मी आशा करते. बिहाग राग घेते आधी. चंद्रशेखर चव्हाणांचे मनापासून आभारी आहे. एक दोन शब्द आधी बोलते आणि मग गाणं सुरू करते. 1901 साली, म्हणजे आता 124 वर्ष 125 वर्ष होऊन गेली. 1901 साली पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर, जे आता पाकिस्तानमध्ये आहे, तिथे गांधीराव महाविद्यालयाची स्थापना केली. आपण बरेच जण संगीताचे विद्यार्थी आहात, बऱ्याच जणांनी विशारद केलेला आहे किंवा परीक्षा त्या विशारदच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. काही लोक MA वगैरे पण करत असतील. त्यांना पलुस्करांचं चरित्र, त्यांचं कार्य नक्कीच माहिती असेल. पण जे श्रोते आहेत त्यांच्यासाठी अगदी छोटं सांगते की सर्वांना संगीत शिकणं हे शक्य व्हावं, संगीताचा आस्वाद घेणं शक्य व्हावं, त्याचा आनंद घेणं शक्य व्हावं आणि संगीत सर्वांपर्यंत पोचावं, ही एक विलक्षण दृष्टी ठेवून पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांनी गांधीराव महाविद्यालय ही संकल्पना मनामध्ये आणली आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात ती खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखवली.